आज सकाळी तुम्ही जी मीटिंग ला येऊ शकला नाही तिथे खूप सारे डिसिजन्स पेंडिंग राहिले आहेत मॅडम. आणि त्या मीटिंग मध्ये काय झालंय त्या कळल्याशिवाय तुम्ही ते डिसिजन्स कसे घेणार मॅडम? मला खूप काळजी वाटते मॅडम. फाईन, ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज, पटकन बोला प्लीज. हो, ए पटकन सांग ना, मिनिट्स काय झाले जेनी? येस येस मॅम, सकाळी एक्झॅक्टली 10 वाजता मीटिंग सुरू झाली आणि 10:20 प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिली गेली, जे प्रोडक्ट आता लॉन्च होणार आहे. आणि 11:15 वाजता ओके फाईन, डू वन थिंग, मला फाईल मध्ये दे, मी वाचते, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा Yes, आहे. पण मॅडम पण तुम्ही कॉल नंतर ना प्लीज ते मिनिट्स वाचा. हो, मी वाचणार आहे ते. डोंट इरिटेट मी आनंद. हा? स्टिक. सगळं माझं What? दिसत नाही का तुला? आता हे माझ्यामुळे झालं का? तिला बाई माणूस दिसत नाहीये समोर. तू एक काम कर, तिला ना स्पेक्स गिफ्ट कर. हा, कारण ना तिला समोरचा काय ते दिसतच नाही. सर कंट्रोल, नाही तर मॅम परत भडकतील. तसंही आज मॅमचा मूड खराब दिसतोय. हो ना, तिचा मूड खराब आहे ना. मग खराब मूडला अजून खराब करता येतं मला. तू एक काम कर, ती फाईल मला दे, मीच घेऊन जातो आतमध्ये. नको सर, दे ना, नको. दे, टाइमपास दे ना मॅडम. नाही, शन्यानी मार खाल्ला, शिवाय त्या ईशाने मार खाल्ला. शन्याला स्वतःचा हस करून घेण्यात काय मजा वाटते कोणाचं. खरंय, म्हणे ऑफिस मध्ये मोठी जबाबदारी सांभाळणार. कशी सांभाळणार आहे कुणाच ठाऊक. तिथेही तोंडगशीच पडणार ग बघ. तिचं काय व्हायचं ते हो, पण आपल्यात तिचं मांजरी सारखी आडवी आली ना तर सोडणार नाही मी तिला. जाऊ दे ना तो विषय बाले. आपण आपले आज किती पैसे जमले ते बघू. अगदी बरोबर. रोजचा हिशोब वेगळा असला पाहिजे आणि तो एका वहीत टिपला गेलाच पाहिजे. राधिका, तू सगळे पैसे गोळा करायचेस आणि शिरीष, तू तिला सांगायचंस किती वस्तू विकल्या, त्याचे किती पैसे आले आणि किती यायचे राहिले. यांनी सांगितलं हिशोब चोख असला पाहिजे. हो, नानाजींना हिशोबात हलगर्जीपणा अजिबात आवडत नाही. घरात कोथिंबीर जरी आणली तरी ती लिहून ठेवा असं सांगतात. हो ना, अगं छोटे छोटे खर्च आपण विसरून जातो आणि मग काळजी करत बसतो पैसे कुठे गेले म्हणून. म्हणून ही शिस्त. हो, हा दादा. बाले 1157 रुपये झाले. घे. फक्त एवढेच? दादा, असे कसे जमतील रे आपल्याला हवे तेवढे पैसे? जमतील ग, जमतील. नाही म्हणजे हे असे हजार हजार रुपये करून महिन्याभरात कसे पैसे जमणार? आपली मेहनत खूप आहे, पण मोबदला तर त्या मनानं काहीच मिळत नाहीये. हो बरोबर आहे, पण अगं जास्त पैशांसाठी आपण तरी काय करणार सांग ना. हो ना नानीजी, म्हणजे अशी ना मोठी ऑर्डर मिळायला पाहिजे. आता जेनीची 5 डब्यांची ऑर्डर आली आहे म्हणा, पण तेवढी पण नाही. मोठी ऑर्डर आली पाहिजे तर काहीतरी होईल. म्हणजे अरे, जेनीचा फोन आला होता. ऑफिस मधल्या 5 जणांना जेवणाचा डबा द्यायचा आहे आजपासूनच. मगाशी नाही का आम्ही भाजी वगैरे निवडत होतो, तयारी करत होतो. हो हो हो, प्रत्येक डब्याचे 100 रुपये सांगितले. एवढे तर लागणारच. हो, तुझी मेहनत शिवाय एवढं सगळं सामान लागणार आणि त्यात तू बनवणार म्हणजे एकदम घरगुती. आणि आता तू 5 डबे म्हणतेस खरं, पण 5 डबे म्हणजे जास्त सामान, जास्त भाज्या, बाकी सगळं लागणारच की. हो हो. आणि हे बघ राधिका, घरातली आघाडी मी सांभाळेन. म्हणजे निवडणं, टिपणं, भाजणं हे सगळ्या गोष्टी मी बघेन. आणि महाजनी काकू पण आहेत ना, बसल्या बसल्या त्याही भाज्या चिरून देतील. तू फक्त स्वयंपाक करायचा, बाकी वरची कामं सगळी आम्ही करू. मी पण मदत करेन. बाले, तुला आठवते ना, आई नसताना मी तुझ्यासाठी जेवण बनवायचं. दादा, ते दिवस कसे विसरेन मी? अगं, दिवस कुठलेच विसरत नाही आपण. आठवणीच्या रूपात सगळे दिवस आठवतात आपल्याला. आणि काही वर्षांनंतर तुम्हाला आजचाही दिवस आठवेल. म्हणजे तुम्ही जेव्हा खूप यशस्वी व्हाल, मोठे व्हाल तेव्हा.
आणि होणारच तुम्ही. नानीजी तुमचे आशीर्वाद हवेत बस. आहेच. तुमच्या बोलण्यानं धीर येतो नानीजी. बाले चला आवर लवकर, आपल्याला खूप काम आहेत आता. हो नानीजी हे घे. राधिका, बर देवा पुढे ठेवते आणि येते. हा देवा माझ्या दादाला लवकरात लवकर या संकटातनं सोड. माझ्या प्रयत्नांना यश दे. असेच पैसे मिळू दे. नानीजी कधी कधी मला बालीचं खूप वाईट वाटतं हो. किती खपते माझ्यासाठी ती. नानीजी खरं तर गुरुनाथच्या पैशांवर तिचा अधिकार आहे, पण अधिकार गाजवते मात्र वेगळीच. माझी देवाजवळ एकच प्रार्थना आहे नानीजी, बालीचा हक्क तिला मिळावा बास. बाकी काही नको मला नानी. मला माझं घर नाही मिळालं तरी चालेल, पण माझी बाली सुखात राहावी. माझी बाली अशी दुःखात राहिलेली मी नाही पाहू शकत. शिरीष, काळ हे सगळ्यावरचं उत्तर असतं आणि तो प्रत्येकाची परीक्षा घेतच असतो. काळजी करू नकोस, सगळं छान होईल बघ. हॅलो रघु. रघु नाही तर मग कोण आहे? हा रामू वॉट एव्हर. प्लीज गेट मी अ ब्लॅक कॉफी. अरे ब्लॅक कॉफी आण आणि साखर नको त्यात. कोण आले? कोणाच्या पोरावर हात उगारतेस तू? हा? आणि कोणाच्या चटणीला नाव ठेवतेस ग तू? माझा चटणीला- गॉड काय डेंजर होती ती वडापाव आली. बरं झालं यार मी सटकले. बिचाऱ्या ईशाला खूप मार पडला यार. ती राधिकाचं जे काही दात काढून हसत होती ना, असं वाटत होतं मारावं तिला धरून.